जय शिवराय मित्रांनो. गेल्या 1-2 दिवसांपासून आपण सोशल मीडियावरती ऑल आईज ऑन राफा हे प्रचंड ट्रेंडिंगमध्ये बघतो आहे. पण हे प्रकरण नेमकं काय आहे आणि गाझा पट्टीतील राफा हे शहर भारतात एवढं ट्रेंड का होत आहे हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. तर या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन असा संघर्ष सुरू आहे. या युद्धाची सुरुवात गाझा पट्टीतून झाली. पॅलेस्टाईन स्पॉन्सर्ड दहशतवादी संघटना हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायल विरोधात युद्ध पुकारत इस्रायलवर तब्बल 5,000 बॉम्ब टाकले होते. हमास या दहशतवादी संघटनेने अनेक इस्रायली नागरिकांना पकडून त्यांची हत्या केली होती, ज्यात लहान मुलांचा, महिलांचा व वृद्धांचा समावेश होता. हमासकडून अनेक इस्रायली महिलांना निर्वस्त्र करून त्यांना रस्त्यावर फिरवण्यात आलं होतं व त्यांचे बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. आता यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. हमास या दहशतवादी संघटनेला पॅलेस्टाईनचा संपूर्ण पाठिंबा असून हमासजवळ असणारी सर्व शस्त्र व अस्त्र त्यांना पॅलेस्टाईनकडून मिळतात. एक प्रकारे पॅलेस्टाईन दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून इस्रायली नागरिकांचा नरसंहार करते हे या माध्यमातून स्पष्ट होते. आता येऊ आपल्या मूळ मुद्द्याकडे. राफा हे शहर सध्या एवढं ट्रेंड का होत आहे? 7 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टाईनने म्हणजेच हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलने पॅलेस्टाईनला जबरदस्त प्रत्युत्तर दिलं. गाझा पट्टीतील अनेक मोठी शहरं जे हमास या दहशतवादी संघटनेचे गड होते ते इस्रायलने उद्ध्वस्त केले. राफा हे त्यातल्या त्यात पॅलेस्टाईन व हमाससाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. म्हणजे पॅलेस्टाईन व गाझा पट्टीतील हमास संघटनेला बाहेर देशातून होणारा पैशांचा व शस्त्रांचा पुरवठा यात हमास शहरातून होत होता. मात्र इस्रायलने हमास दहशतवादी संघटना संपवण्याच्या दृष्टीने राफावर हल्ला करून या दहशतवादी संघटनेची रसद तोडली. इस्रायल विरोधात त्याच्या आजूबाजूचे अनेक मुस्लिम राष्ट्र गेली अनेक वर्ष लढत आहे. मात्र इस्रायल प्रत्येक वेळी या मुस्लिम राष्ट्रांना पुरून उरलंय. आता इस्रायलने राफा शहरावर हल्ला करून मुस्लिम राष्ट्रांतर्फे हमास या दहशतवादी संघटनेला मिळणारी मदत बंद केल्यामुळे हे मुस्लिम राष्ट्र चवताळले आहेत आणि म्हणून जगभरात इस्रायल विरोधात वातावरण तापवण्यासाठी ऑल आईज ऑन राफा हे ट्रेंड केला जात आहे. आपल्या देशातील बॉलिवूडचे अनेक कलाकार व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राफाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकत आहे. अर्थातच या पोस्ट टाकण्यासाठी हजारो डॉलर्स या कलाकार व इन्फ्लुएन्सर्सला मिळत आहे. मात्र काही पैशांसाठी आपण दहशतवादी संघटनांना पाठिंबा देतो याची जाणीव या कलाकारांना व सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्सना नाही, ही मोठी शोकांतिका आहे. राफामध्ये अनेक लहान मुलं व महिला मारल्या गेले असा तर्क हे कलाकार व त्यांचे समर्थक देत आहेत. ज्या दहशतवादी संघटनेविरोधात इस्रायल ही कारवाई करत आहे त्या दहशतवादी संघटनेने इस्रायली नागरिकांचे जीव घेतले आहेत, त्यांची आबरू लुटली आहे व त्यांचं भविष्य अंधारात टाकलेलं आहे. हे कदाचित यांना माहिती नसावं. त्यामुळे पैशांसाठी काहीतरी वेळवाकडं करायचं व प्रकरण अंगलट येताना दिसताच त्यावर ठोकरट कारणं द्यायची हे स्वीकार्य नाही. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.